नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण सौभीर ऋषींची कथा पाहत आहोत. त्यांना उपरती झालेली आहे आणि भगवान विष्णूंच्या गतीचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आहे. जे भगवान विष्णूंना आता शरण जावं असं त्यांना वाटतं आहे. श्री पराशर ऋषी इथं सांगतात, अशा प्रकारे मनातल्या मनात सौभीर ऋषींनी विचार केला आणि पुत्र, गृह, आसन, आजूबाजूचा आपला सगळा परिसर आणि आपला सगळा परिवार अशा संपूर्ण पदार्थाला त्यांनी सोडलं आणि आपल्या सगळ्या स्त्रियांच्या बरोबर वनामध्ये ते गेले. वानप्रस्थ त्यांनी स्वीकारलं. त्यावेळेस वनप्रस्थामध्ये जसं राहायचं असतं तर त्याप्रमाणे सगळ्या क्रियाकलाप वगैरे त्याचं अनुष्ठान त्यांनी केलं आणि संबंध पापांचा क्षय त्यांनी केला. तोपर्यंत मनोवृत्तीला राग द्वेषरहित असं केलं आणि मग आहवनीय वगैरे जे अग्नी असतात तर त्याच्यामध्ये ते स्वतःमध्ये त्यांनी स्थापित केले आणि ते संन्यासी झाले. मग भगवंताच्यामध्ये आसक्त होऊन म्हणजे भगवंतावर प्रेम करत संपूर्ण कर्मकलाप त्यांनी सोडून दिले, त्याचा त्याग केला आणि परमात्मपरायण पुरुषांना जे अच्युतपद मिळतं, मोक्ष मिळतो, तो त्यांनी प्राप्त केला. जो अजन्मा, अनादी, अविनाशी, विकार आणि मरणादी धर्मांनी रहित आहे, इंद्रियांच्यापासून अतीत आहे, अनंत आहे, अशा ब्रह्मपदाला ते प्राप्त झाले. अशा प्रकारे मानधाताचे ज्या कन्या होत्या त्यांच्या संबंधातील या सगळ्या चरित्राचं वर्णन मी केलं असं पराशर ऋषी सांगतात. जो कोणी या सौभरी चरित्राचं स्मरण करतो किंवा वाचतो किंवा ऐकवतो किंवा ऐकतो किंवा धारण करतो किंवा करायला लावतो, जो लिहितो किंवा लिहायला लावतो, जो शिकतो किंवा शिकायला सांगतो किंवा उपदेश करतो, त्याचे 6 जन्मांपर्यंत त्याची पापं नाहीशी होतात, त्याला दुःसंतती होत नाही, त्याची अधर्माकडे वृत्ती होत नाही आणि वाणी आणि मनाने कधीही तो कुमार्गाकडे जात नाही आणि सर्व पदार्थांपासून तो ममत्वरहित असा होतो. या ठिकाणी विष्णू पुराणातील 4थ्या अंशामधला 2रा अध्याय संपतो. यामध्ये 133 श्लोक आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये मानधाताची संतती, त्रिशंकूचं स्वर्गारोहण आणि सगरांची उत्पत्ती आणि विजय असे विषय येतात. आता मानधाताच्या मुलांची जी मुलं आहेत त्यांचं वर्णन करतो असं पराशर ऋषी सांगतात. मानधाताची मुलं अंबरीष मुलगा त्याचा, अंबरीषाचा युवनाश्व नावाचा मुलगा होता. त्याच्यापासून हरित नावाचा मुलगा झाला, ज्याच्यापासून अंगिरा गोत्रीय हरितगण झाले. पूर्वीच्या काळी रसातलामध्ये मौनेय नावाचे 6 कोटी गंधर्व राहत होते. त्यांनी संपूर्ण नागकुलांचे मुख्य जी रत्न असतात, नागांच्या डोक्यावर रत्न असतं ना, ते नागलोकामध्ये खूप रत्न असतात, तर ते रत्न आणि त्यांचे अधिकार त्यांनी हिसकावून घेतले. गंधर्वांच्या पराक्रमाने अपमानित झालेले ते जे नागेश्वर होते त्यांनी स्तुती केली आणि त्यांची स्तुती ऐकून ज्यांचे नेत्र कमलपत्राप्रमाणे म्हणजे असे मोठे मोठे आहेत आणि जे झोपेतून जागे झाल्यानंतर जलाशयी झाले आहेत, म्हणजे पाण्यामध्ये जे क्षीरसमुद्रामध्ये राहतात, त्या भगवान सर्व देवेश्वराला प्रणाम केला त्या नागेश्वरांनी. आणि नागगणांनी म्हटलं की हे भगवान, या गंधर्वांच्यापासून उत्पन्न झालेली आमची भीती कशा प्रकारे शांत होईल. म्हणजे ते सगळ्या गंधर्वांना त्यांनी सगळं नेलं होतं लुटून, त्यामुळे ते असं म्हणाले. तेव्हा आदी अंतरहित असे भगवान पुरुषोत्तमाने त्यांना सांगितलं. ते त्यांना म्हणाले, युवनाश्वाचा मुलगा
पुरुकुत्स नावाचा होता. युवनाश्व हा मांधाताचा मुलगा, जे आधी सांगितले. तर युवनाश्वाचा मुलगा पुरुकुत्स, त्याच्यामध्ये मी प्रविष्ट होईन आणि या संपूर्ण दुष्ट गंधर्वांचा नाश करेल, असं भगवंत म्हणाले. हे ऐकल्यानंतर भगवान जलाशायी म्हणजे क्षीरसागरामध्ये राहणारे त्यांना प्रणाम केला नागलोकांनी, नागलोकातल्या त्या अधिपती जे होते त्यांनी, आणि ते परत आले. आणि त्याला आणण्यासाठी त्यांनी आपली बहीण आणि पुरुकुत्साची पत्नी असलेली नर्मदा, तिला त्यांनी प्रेरित केलं, म्हणजे तिला पाठवलं. त्यानंतर नर्मदा पुरुकुत्साला रसातळात घेऊन आली, जे नागलोकामध्ये. रसातळामध्ये गेल्यानंतर पुरुकुत्साने भगवंताच्या तेजाने आपल्या शरीराचं बल खूप वाढवलं आणि संपूर्ण गंधर्वांना त्यांनी मारून टाकलं आणि पुन्हा तो आपल्या नगरामध्ये परत आला. त्यावेळेला समस्त नागराजांनी नर्मदेला असा वर दिला की जो कोणी तुझं स्मरण करेल, तुझं नाव घेईल, त्याला सर्पविषापासून कधी भय राहणार नाही. यासंबंधी एक श्लोक आहे. हा 13वा श्लोक आहे. मी म्हटलं ना की थोडा गद्यभाग आहे, याच्यामध्ये श्लोक कमी आहेत या 4-5 अध्यायांमध्ये. श्लोक असा आहे: नर्मदायै नमः, प्रातर नर्मदायै नमो निशी, नमोस्तु नर्मदे तुभ्यं त्राहि मां विषसर्पतः. म्हणजे नर्मदेला प्रातःकाली नमस्कार असो, रात्रिकालामध्ये पण नमस्कार असो. हे नर्मदे, तुला वारंवार नमस्कार करतो. तू मला विषसर्पापासून माझं रक्षण कर. याचं उच्चारण करत दिवसा किंवा रात्री किंवाही अंधकारात जर जायचं असेल तर सर्प चावण्याची भीती राहत नाही. किंवा तिचं स्मरण केल्यानंतर जर भोजन करत असेल तर समजा विषकारक काही पोटामध्ये गेलं तर ते घातक होत नाही. पुरुकुत्सला नागपतींनी असा वर दिला की तुमची जी संतान आहेत त्यांचा कधी अंत होणार नाही, म्हणजे ते चालू राहतील. पुरुकुत्सला नर्मदेपासून त्रसदस्यू नावाचा मुलगा झाला. त्रसदस्यूने अनरण्याला जन्म दिला, ज्याने दिग्विजयाच्या वेळी रावणाला मारलं होतं. अनरण्याचा मुलगा वृषदश्व, वृषदश्वाचा हर्यश्व, हर्यश्वाचा हस्त, हस्ताचा सुमना, सुमनाचा त्रिधन्वा, त्रिधन्वाचा मुलगा त्रय्यारुणी आणि त्रय्यारुणीचा सत्यव्रत नावाचा मुलगा झाला, ज्याला पुढे त्रिशंकू म्हणत होते. तो त्रिशंकू चांडाल झाला. कारण काय झालं, एक वेळेला 12 वर्षापर्यंत अनावृष्टी झाली. त्यावेळेला विश्वामित्र मुनींची स्त्री आणि त्यांची मुलं, म्हणजे पत्नी आणि मुलं जी त्यांची होती, त्यांच्या पोषणार्थासाठी त्याने आपल्या स्वतःला म्हणजे जे झाला होता तो, त्यापासून सुटका करण्यासाठी गंगा नदीच्या तीरावरती तो वडाच्या झाडावर रोज एक मृगाचा मांस बांधून ठेवत होता. कारण त्यावेळेला अनावृष्टीमुळे खायला वगैरे काहीच नव्हतं आणि विश्वामित्रांची पत्नी आणि मुलं उपाशी राहत होती. त्यांच्यासाठी तो बांधत होता, कारण तो त्या जमातीचा होता. त्यांनी प्रसन्न होऊन विश्वामित्रांनी त्याला सदेह स्वर्गाला पाठवलं. आपण इथे थांबू. पुढची कथा उद्या बघू. आपण 24व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.